नमस्कार, मी मेघा तुमचं स्वागत करते आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आम्ही आलो आहोत आज छतावरती आणि सूर्य असा लाल लाल छान वाटत होता ना, म्हटलं व्हिडिओ काढावा। किती छान दिसतोय पहा ना। वेदांत पतंग उडवतोय, भरपूर वर गेले वेदांतचं पतंग। हे पगाडकन खूप दिवसांनी बघितलं रे वेदांत तुझ्यामुळे पतंग उडताना। असं चांगलं पतंग उडतंय हो। धागा संपला ना रे। इकडं वेदिका वेदिका अभ्यास कर काय नाही मग दीदीचं आहेच आपलं रोजचं रडगाणं। वेदिका अभ्यास नाही केला चला, तिथं भाजीवाला आहे, तिथं भाजी आणायला जायची आम्हाला। क्लोज केलं काय नाही, बसलाय वाटतं खाली बसलाय आज। तर चला भाजी आणायला जायचंय। तिकडं हॉटेल चालू झालं होतं, बंद झालं हो। हा तिकडं हॉटेल चालू झालं होतं, बंद केलं म्हणलं। होय आता बंद केलं काय जाता। चांगलं बोलायचं मोठं भेटत होत। हा वेदांचं पतंग लय मजा येते है ना रे वेदांत। होय रे वेदांत मजा येते ना पतंग उडवायला। एरोप्लेन आले, एरोप्लेन बघा। शैला ताई जायचं का, जायचं का बसायला खरंच। मार्केटला नाही तर भाजीला जायचं म्हणा। का नाही केला बरं आता। चांद छुपा है, कसं आहे चांद, मस्त आहे ना। किती लवकर आलाय चांद। कहा गया चांद, ये है चांद। चला बाई भाजीला जायची, पर पाटील ताई जातील नाही तर। हो मला फोन आला आता। तिकडं काय घेतलं, हे घेतलं का तुम्ही, हे घेतलं का। कोणती वस्तू घ्या 100 रुपये घेतली का भाजी। काय घेतलं, एक काकडी काकडी घेतली। कशी घेतली काकडी। काकडी 30 रुपये किलो नी, वाटाणा 50 रुपये किलो नी। चला माझ्या दादा स्टूल कशाला घ्यायचे तुम्हाला काही। तर भाजी घेऊन आलोय बघा, आणि तिथं टप वगैरे विकायला आले होते ना, तर 2 वस्तू मी पण घेऊन आले, दाखवते तुम्हाला। तर हा टप आणलाय, भरपूर मोठा आहे, लागतात ब्लँकेट वगैरे धुवायला लागतात म्हणून आणलेला आहे। हा आणि सोनाने याच्यात आल्या आल्या बसून दाखवलं। तर आणि हे आणले एक लॉन्ड्री बास्केट। तर येताना मग आता एवढं हे एक हे तर येताना पाटील ताईंनी आणलं होतं हातामध्ये, आणि हे मी घेतलं। तर माझ्याकडे भाजी पण होती, मग मी भाजी आणली त्यात टाकून, भाजी पण आणली। पपिता आणली बघा, पपिता होती 100ची 3 किलो पपिता आणली। आणि मटर आणलेत, मटर आणले 100चे 2.25 किलो। आणि एक लौकी आणला, हा लौकी आणला 10 रुपयाचा। तर अशी शॉपिंग झाली आजची। मग सोना कसं वाटतंय, हे की सोना, तुला काय नाही वाटत ना। मी आणलं बाई, म्हणलं आता कसं आहे, जरूरत लागते अगं पडते। सोना म्हणत होती तर सोनाला वाटत होतं नव्हतं आणायला पाहिजे,
पण कसं आहे जर रोज पडते आता लागतात धुवायला ब्लँकेट वगैरे. आता उन्हाळा सुरू होईल मग ब्लँकेट वगैरे धुवायला लागतील परत. पण आता ते धुवून तर ठेवायला लागतीलच ना व्यवस्थित. आणि सोनानी ना अशी झणझणीत मॅगी बनवली. कसली मॅगी बनवली ग? बरंच काय काय लसूण वगैरे टाकते ती त्याला, मस्त बनवते. तर तिने आता बनवलेली आहे. हो, वास तर खूप छान चाललेला आहे. तुम्हाला दाखवते तिने कशी बनवली बरं का. आणि त्यानंतर मग स्वयंपाक बनवायचा आहे. स्वयंपाक बनवल्यानंतर वरती जायची छतावरती. रुपाली ताई येणार आहे म्हणले आपण वरती मटर सोलूया. म्हटलं ठीक आहे चालते. तर सोनाने मॅगी आणली पहा बनवून. तिला भूक लागली होती त्याच्यामुळे तिने बनवली. वाव बघा मस्त बनवली. वास तर काय भारी चाललाय. खूप छान वाटते बरं का. याच्यामध्ये कलर जरा असा वेगळा वाटतोय पण कलर पण छान आहे. सुगंध तर एवढा भारी चाललाय ना. गार्लिक काय काय गार्लिक. हा कोणती मॅगी बनवली सोना? गार्लिक कोरिएंडर लेमन. गार्लिक लेमन कोरिएंडर मॅगी. लय वेगवेगळे मॅगी बनवते ही बरं का. एकाच मॅगीचे किती किती प्रकार तिने आतापर्यंत बनवलेत. आणि स्वतः पण खाते ना आम्हाला पण खायला घालते कधीतरी, आहे की नाही. महिन्यातून 1-2 वेळाच मॅगी बनवते. तसं काही असं नाही की नेहमी. कॅन्टीनमधून जेवढे काही 2-3 पॅकेट येतात तेवढेचीच बनवित असते. तर चला आता आम्ही मस्त मॅगी खातो. स्वयंपाक बनवायचे परत, है ना. बाय बाय. त्याच्यानंतर सोनाला अभ्यास करायचा आहे, मला स्वयंपाक बनवायचा आहे. आणि नंतर मग मटर छिलण्यासाठी वरती छतावर जायचे. तर बाय बाय.